अदिति तटकरे का नरसापुर बलात्कार मामले पर बयान। पुणे जिले के भोर तालुका के नरसापुर गांव में एक बेहद दर्दनाक और नाखुश पैदा करने वाली घटना सामने आई। एक मासूम बच्चे के साथ दुष्कर्म कर उसकी बेरहमी से हत्या कर दी गई। इस घटना पर महिला एवं बाल विकास मंत्री अदिति तटकरे ने कड़ी प्रतिक्रिया दी है। उन्होंने इसे अत्यंत निंदनीय और क्रूर घटना बताते हुए कहा कि आरोपी के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई की जाएगी। साथ ही उन्होंने यह भी कहा कि सरकार महिलाओं और बच्चों की सुरक्षा के लिए पूरी तरह से प्रतिबद्ध है। महिला एवं बाल विकास विभाग की ओर से पीड़ित परिवार के प्रति संवेदना व्यक्त की गई है। उन्होंने कहा कि इस दुख की भरपाई संभव नहीं है, लेकिन सरकार पूरी मजबूती से परिवार के साथ खड़ी रहेगी। शक्ति कानून महाराष्ट्र सरकार द्वारा केंद्र सरकार को प्रस्तावित किया गया था। केंद्र सरकार ने इसे अधिक सख्त बनाने की दिशा में कदम उठाया है। महिला सुरक्षा के संदर्भ में प्रस्तावित शक्ति कानून एवं पर महिला एवं बाल विकास मंत्री अदिति तटकरे ने महत्वपूर्ण स्पष्टीकरण दिया। उन्होंने बताया कि केंद्र सरकार द्वारा सुझाए गए अधिक कड़े प्रावधानों को ध्यान में रखते हुए राज्य सरकार शेष प्रावधानों को शामिल कर शक्ति कानून को नए सिरे से लागू करने का निर्णय ले रही है। उन्होंने यह भी कहा कि नाबालिग लड़कियों और महिलाओं के खिलाफ अपराधों को रोकने के लिए पुलिस, स्थानीय प्रशासन और नागरिकों को अधिक सतर्क और सक्षम बनने की जरूरत है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के मार्गदर्शन में इस दिशा में आगे की कार्यवाही की जा रही है। लाडकी बहीण योजनेतून काय फायदा आहे? मी खरं तर एक तर लाडकी बहीण आणि त्या प्रसंगामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। एक तर झालेला प्रकार, झालेली घटना ही अतिशय निंदनीय, घृणास्पद आहे, अतिशय खऱ्या अर्थानं वेदना देणारी आहे। मी समजू शकते की त्या कुटुंबाची सध्याच्या परिस्थितीमध्ये काय मानसिकता असेल। एका चिमुकलीसोबत झालेला हा संबंध प्रकार हा खऱ्या अर्थानं माणुसकीला काळीमा फासणार आहे। मी सकाळपासून खरं तर तिथं संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते। काही वेळापूर्वी माझं तिथल्या जे स्थानिक आमदार आहेत शंकरजी मांडेकर हे त्या गावामध्ये सकाळपासून आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्यामार्फत माझा तिथल्या ग्रामस्थ आणि तिथल्या कुटुंबासोबत, पीडित कुटुंबासोबत संपर्क झाला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीही त्यांच्यासोबत फोनद्वारे त्यांचाही संपर्क झाला आणि खऱ्या अर्थानं हा जो संबंध प्रकार घडलेला आहे, आम्ही तिथल्या पोलीस यंत्रणेला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की जो आरोपी आहे, जो नराधम आहे, एकतर त्याला कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला खऱ्या अर्थानं कडक शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून जी काही त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने जी काही कारवाई असेल ती त्या ठिकाणी करण्यात यावी। आणखीन ग्रामस्थांकडे, आणखीन कुटुंबाकडे जर काही अधिकची माहिती असेल जी पोलिसांच्या रेकॉर्डवर अद्यापपर्यंत आलेली नसेल तर ती सुद्धा आणखीन त्याच्यामध्ये नोंदवून घ्यावी। आम्ही त्या कुटुंबाला आणि त्या ग्रामस्थांना सुद्धा आम्ही आश्वासित केलं आहे की त्यांच्या सूचनेनुसारच, त्यांच्या विनंतीनुसारच सरकारी वकील हा शासनाच्या वतीने नियुक्त केला जाईल। ती आम्ही राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून आणि विभागाच्या म्हणजे गृह विभागाच्या वतीने सुद्धा दिली। महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने सुद्धा आम्ही ज्या काही कुटुंबाला या संबंध प्रक्रियेमध्ये झालेल्या प्रकरणामध्ये जो काही एक म्हणजे शेवटी त्यांचं झालेलं नुकसान, त्यांच्या वेदना या खऱ्या अर्थानं खूप मोठ्या आहेत आणि त्याचं कुठंही म्हणजे त्याची कुठली भरपाई ही होऊ शकत नाही। फक्त इतकीच आहे की जो आरोपी आहे त्याला कडकातली कडक कारवाई होणं, फास्ट ट्रॅकमध्ये हे चालणं आणि त्याचबरोबर या संबंध प्रक्रियेमध्ये त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहणं आणि त्यांना आधार देणं आणि ते काम शासनाच्या वतीने निश्चितपणाने केलं जाईल। मी सातत्याने त्या ग्रामस्थांच्या आणि कुटुंबाच्या आणखीनही संपर्कात त्या ठिकाणी आहे। अजूनही स्थानिक आमदार तिथेच आहेत। आत्ताही 5 मिनिटापूर्वी माझा त्यांच्यासोबतच पुन्हा एकदा संपर्क झाला आणि त्या संबंध प्रकरणामध्ये जी ग्रामस्थांची आणि जी त्या पीडित मुलीच्या कुटुंबाची जशी त्यांची त्याच्यामधली सूचना असेल, जशी त्यांची इच्छा असेल त्यानुसार याच्यामध्ये संबंध प्रक्रिया जी आहे ती राबवली जाईल। कारण शेवटी पीडितेला न्याय मिळणं, त्या कुटुंबाला न्याय मिळणं हे शासनाच्या वतीने अधिक महत्त्वपूर्ण आहे। त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं म्हणजे एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक माणूस म्हणून मी समजू शकते की आत्ताच्या घडीला ते कुटुंब काय मानसिकतेतून आणि ते ग्रामस्थ जात असतील। त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती त्याच मानसिक त्रागातून आणि उद्वेगातून घेतलेली आहे
आणि कोणी त्याच पद्धतीनं रिॲक्ट करेल. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. फक्त पोलीस यंत्रणेला याच्यामध्ये अधिकाधिक त्यांनी या संबंध प्रकरणाची माहिती देणं, पोलिसांनी सुद्धा त्यांच्या संबंध चौकशीची गती वाढवून त्या आरोपीला कडक कारवाई त्याच्यावर किंवा शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेतून काय फायदा आहे? मी खरं तर एकतर लाडकी बहीण आणि त्या प्रसंगामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एकतर झालेला प्रकार, झालेली घटना ही अतिशय निंदनीय, घृणास्पद आहे, अतिशय खऱ्या अर्थानं वेदना देणारी आहे. मी समजू शकते की त्या कुटुंबाची सध्याच्या परिस्थितीमध्ये काय मानसिकता असेल. एका चिमुकलीसोबत झालेला हा संबंध प्रकार हा खऱ्या अर्थानं माणुसकीला काळीमा फासणार आहे. मी सकाळपासून खरं तर तिथं संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. काही वेळापूर्वी माझं तिथल्या जे स्थानिक आमदार आहेत शंकरजी मांडेकर, हे त्या गावामध्ये सकाळपासून आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्यामार्फत माझा तिथल्या ग्रामस्थ आणि तिथल्या कुटुंबासोबत, पीडित कुटुंबासोबत संपर्क झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीही त्यांच्यासोबत फोनद्वारे त्यांचाही संपर्क झाला आणि खऱ्या अर्थानं हा जो संबंध प्रकार घडलेला आहे, आम्ही तिथल्या पोलीस यंत्रणेला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की जो आरोपी आहे, जो नराधम आहे, एकतर त्याला कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला खऱ्या अर्थानं कडक शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून जी काही त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने जी काही कारवाई असेल ती त्या ठिकाणी करण्यात यावी. आणखीन ग्रामस्थांकडे, आणखीन कुटुंबाकडे जर काही अधिकची माहिती असेल जी पोलिसांच्या रेकॉर्डवर अद्यापपर्यंत आलेली नसेल तर ती सुद्धा आणखीन त्याच्यामध्ये नोंदवून घ्यावी. आम्ही त्या कुटुंबाला आणि त्या ग्रामस्थांना सुद्धा आम्ही आश्वासित केलं आहे की त्यांच्या सूचनेनुसारच, त्यांच्या विनंतीनुसारच सरकारी वकील हा शासनाच्या वतीने नियुक्त केला जाईल. ती हमी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून आणि विभागाच्या म्हणजे गृह विभागाच्या वतीने सुद्धा दिली. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सुद्धा आम्ही ज्या काही कुटुंबाला या संबंध प्रक्रियेमध्ये झालेल्या प्रकरणामध्ये जो काही एक म्हणजे शेवटी त्यांचं झालेलं नुकसान, त्यांच्या वेदना या खऱ्या अर्थानं खूप मोठ्या आहेत आणि त्याचं कुठंही म्हणजे त्याची कुठली भरपाईही होऊ शकत नाही. फक्त इतकीच आहे की जो आरोपी आहे त्याला कडकातली कडक कारवाई होणं, फास्ट ट्रॅकमध्ये हे चालणं आणि त्याचबरोबर या संबंध प्रक्रियेमध्ये त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहणं आणि त्यांना आधार देणं आणि ते काम शासनाच्या वतीने निश्चितपणाने केलं जाईल. मी सातत्याने त्या ग्रामस्थांच्या आणि कुटुंबाच्या आणखीनही संपर्कात त्या ठिकाणी आहे. अजूनही स्थानिक आमदार तिथेच आहेत. आत्ताही 5 मिनिटापूर्वी माझा त्यांच्यासोबतच पुन्हा एकदा संपर्क झाला आणि त्या संबंध प्रकरणामध्ये जी ग्रामस्थांची आणि जी त्या पीडित मुलीच्या कुटुंबाची जशी त्यांची त्याच्यामधली सूचना असेल, जशी त्यांची इच्छा असेल त्यानुसार याच्यामध्ये संबंध प्रक्रिया जी आहे ती राबवली जाईल. कारण शेवटी पीडितेला न्याय मिळणं, त्या कुटुंबाला न्याय मिळणं हे शासनाच्या वतीने अधिक महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं म्हणजे एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक माणूस म्हणून मी समजू शकते की आत्ताच्या घडीला ते कुटुंब काय मानसिकतेतून आणि ते ग्रामस्थ जात असतील. त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती त्याच मानसिक त्रागातून आणि उद्वेगातून घेतलेली आहे आणि कोणी त्याच पद्धतीनं रिॲक्ट करेल. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. फक्त पोलीस यंत्रणेला याच्यामध्ये अधिकाधिक त्यांनी या संबंध प्रकरणाची माहिती देणं, पोलिसांनी सुद्धा त्यांच्या संबंध चौकशीची गती वाढवून त्या आरोपीला कडक कारवाई त्याच्यावर किंवा शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी करणं, या सगळ्या बाबींकडे आम्ही जास्ती लक्ष केंद्रित करून. ताई, लोणेरेचं जे प्रकरण आहे हत्याकांड, ते फास्ट ट्रॅक घ्यावं असं आपण मागणी केली होती. तपासात आता काय सध्या प्रगती आहे? काय त्याहीमध्ये अतिशय बारकाईने आम्ही लक्ष घालून होतो. त्या कुटुंबाची पण मी मधल्या कालावधीमध्ये भेट घेतली. सातत्याने आयजींसोबत, एसपींसोबत, तिथल्या स्थानिक DYSP PI सोबत माझा संपर्क हा सुरू होता. ज्या वेळेला ते कुटुंब काही अधिकची माहिती देत होतं त्या वेळेला सुद्धा त्याची आम्ही म्हणजे पोलीस त्याची योग्य पद्धतीनं कारवाई करत होते. नवी मुंबईच्या आणि मुंबईच्या पोलिसांची सुद्धा आपण त्याच्यामध्ये त्या आरोपीला पकडण्यामध्ये आपण त्यांचीही मदत घेतली. आणखीन अगदी रत्नागिरीमधल्या स्थानिक प्रशासनाची, पोलिसांची सुद्धा, कारण मूळ त्याचं ते लांजा
तिथलं होतं, त्याच्यामुळे तिथंही जाऊन तिथं चौकशी केली. पोलादपूरमधूनही काही माहिती त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला मिळाली आणि या संबंध प्रकरणामध्ये सुद्धा आम्ही त्या सगळे जे तिथले जे ग्रामस्थ आहेत, तिथले जे समाज बांधव आहेत, कुटुंब आहे, यांच्याशी मी सुद्धा सातत्याने संवाद साधून त्यांनाही आम्ही सांगितलं की सरकारी वकील सुद्धा त्यांच्या सूचनेनुसार नेमला जाईल आणि फास्ट ट्रॅकमध्ये ती केस चालवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही परवानग्या आहेत याला विलंब न लावता ती विधी व न्याय विभाग असेल, गृह विभाग असेल आणि महिला व बालविकास विभाग असेल त्याच्यामध्ये समन्वय साधून या संबंध प्रक्रियेला आणि त्या आरोपीला कारण त्याची एक आधीची ही पार्श्वभूमी आहे काही, तर ह्या चौकशीमध्ये ती त्या ठिकाणी समोर आली आणि त्यानुसार त्याला कडक शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून, त्या कुटुंबाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये सुद्धा अधिक गतीने आम्ही ती संबंध प्रक्रिया करत आहोत. तरी वारंवार अल्पवयीन मुलींची अशी प्रकरणं समोर येत आहेत. सध्या कायदे आहेत, आपण महिला बालविकास मंत्री कायदा अधिक सक्षम होणार आहे का? काही नवीन एखादा कायदा आपण निर्माण करणार आहात का? खरं तर शक्ती कायदा हा महाराष्ट्र सरकारच्या वतीने केंद्राकडे प्रस्तावित केला गेला होता, पण नव्याने केंद्र सरकारच्या वतीने जे काही कायद्यामध्ये बदल करण्यात आले, आणखीन ते कठोर करण्यात आले, त्याच्यामधल्या काही बाबी या शक्ती कायद्यामध्ये सुद्धा नमूद होत्या. पण आत्ता राज्य शासनाने आदरणीय फडणवीस साहेबांनी सुद्धा मधल्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये ज्या बाबी या केंद्राच्या नवीन कायद्यामध्ये समाविष्ट आहेत त्या सोडून ज्या राहिलेल्या असतील त्याच्यामध्ये नवीन प्रस्ताव शक्ती कायद्याचा हा त्या ठिकाणी करण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. अल्पवयीन मुलींच्या बाबतीमध्ये जे काही प्रसंग असतील किंवा कुठल्याही महिलेच्या बाबतीत असतील तर याच्यामध्ये खरं तर अनेकदा आम्ही एक नागरिक म्हणून सुद्धा, पोलीस यंत्रणा म्हणून सुद्धा, स्थानिक प्रशासन म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये अधिक सक्षम होणं हे गरजेचं आहे. अनेकदा अशा याच्यामध्ये आपण लक्षात येतं की ज्या अल्पवयीन मुली असतात कुठं ना कुठं तरी रोजच्या म्हणजे दैनंदिन जीवनातलेच कुठे ना कुठं तरी ती व्यक्ती असतात ज्यांना त्या संबंध लोकेशनची किंवा त्या परिसराची माहिती असते, कुटुंबाची माहिती असते, असे सुद्धा अनेकदा त्या ठिकाणी प्रसंग घडतात. अशा वेळेला पालक म्हणून, नागरिक म्हणून जागरूक राहणं एक आणि स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने अधिक त्याच्यामध्ये लक्ष केंद्रित करून त्याच्यामध्ये कडक कारवाई करणं हे मला वाटते निश्चितपणाने गरजेचं आहे आणि ते त्या ठिकाणी प्रशासन म्हणून करण्याचा हा आमचा प्रयत्न असतो.